नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला आवडेल अशा चॅलेंजिंग होमवर्कसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. 1.4 मिस स्लिपरी पार्ट 2. पार्ट 2चं एक्सप्लेनेशन आपण या भागात पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. The bell had already rung when I reached the school. The bell had already rung when I reached the school. मी शाळेत पोहोचले तेव्हा घंटा झालेली होती. The teacher was in the class. I sought permission to enter. टीचर क्लासमध्ये होत्या आणि म्हणून मी आतमध्ये येण्याची बाईंना परवानगी मागितली. The teacher wore a frown on her face, but she let me enter and told me to see her in the teacher's room after the class. बाईंनी त्रासिक चेहऱ्याने माझ्याकडे बघितले, पण त्यांनी मला आत येऊन दिले आणि तास संपल्यानंतर शिक्षक खोलीत येऊन भेटण्यास सांगितले. Her tone was not of annoyance or anger. त्यांच्या आवाजात अजिबात नाराजी नव्हती किंवा रागही नव्हता. Yet an unknown fear made me nervous. पण कुठंतरी एका अनामिक भीतीने मला ग्रासलं होतं. मला भीती वाटत होती. पण reassuring myself that she was a kind-hearted teacher and would not punish me, I reached the teacher's room with hesitant step. पण मी स्वतःलाच दिलासा दिला की बाई चांगल्या मनाच्या आहेत, त्या खूप काइंड हार्टेड आहे आणि मला पनिशमेंट करणार नाही. आणि हा सगळा विचार करून मी दबकत खोलीत पावले टाकत टीचर्स रूममध्ये गेली. द टीचर ग्रीटेड मी विथ अ स्माईल अँड आस्क मी टू सिट बाय हर साईड. टीचरनी माझे हसून स्वागत केले आणि मला त्यांच्या शेजारी बसण्यास सांगितले. हर टेंडर टोन टर्न माय सायज इन टू सोप्स. त्यांच्या त्या प्रेमळ आवाजामुळे मला अगदी रडायलाच आलं. म्हणजे मला एकदम हुंदका आला. आणि शी पुल हर चेअर क्लोज टू माइन अँड पॅटिंग मी ऑन द हेड. त्यांनी खुर्ची माझ्याजवळ ओढली आणि माझ्या डोक्यावर थोपटत म्हणाल्या, व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड? आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू. त्या म्हणाल्या की बाळ का रडतेस? मी तुला काहीच बोलले नाही. आफ्टर अ ब्रीफ पॉज, क्षणभर त्या थांबून शी कंटिन्यूड, त्या बोलल्या, टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज. मला सांग तुला कसला त्रास होतोय. कन्फाईड इन मी, फॉर एम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू. मला सांग पाहू, अगदी मोकळेपणाने सांग, मी तुझ्या बहिणीसारखी नाही का? अगदी त्यांनी खूप मोकळेपणाने म्हटलं की मी तुझ्या बहिणीसारखी आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवून सांग. अ रेअर थ्रिल रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम. अगदी माझ्या अंगातून एक अनोखी शिरशिरी जाणवली आणि फॉर अ मोमेंट आय फेल्ट आय शुड क्लिंग टू हर अँड क्राय. एका क्षणाला मला असं वाटलं की मॅडमला मिठी मारावी आणि खूप रडावे. ऑफकोर्स आय डिड नॉट डू सो. पण अर्थातच मी तसं करू शकणार नव्हते. बट आय केप्ट गेझिंग ॲट हर विथ टीअरफुल आईज. पण मी अगदी अश्रू भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत राहिले. टेंडरली टीचर कंटिन्यूड, डू यू नो द मिनिंग ऑफ दीदी? आणि अगदी हळुवारपणे मॅडम पुढे म्हणाल्या की डू यू नो द मिनिंग ऑफ दीदी? तुला दीदी म्हणजे काय ते ठाऊक आहे का? इट मीन्स एन एल्डर सिस्टर, म्हणजे मोठी बहीण. वॉन्ट टू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल? तू तुझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुझ्या मोठ्या बहिणीला सांगणार नाहीस का? अमिट सोप्स आय सेड. आणि अगदी मुसमुसत रडत मी मॅडमला म्हणाले, द गर्ल्स कीप टीझिंग मी. काय बरं सायली बोलली असेल की द गर्ल्स कीप टीझिंग मी. सगळ्या मुली मला चिडवतात. जेव्हा त्यांनी ते ऐकलं, शी लाफ्स, त्या हसल्या. व्हाय आर यू स्केअर्ड ऑफ देम? आणि बोलल्या की तू त्यांना का बरं घाबरतेस? इफ यू क्राय लाईक दिस, जर अशाच पद्धतीने तू जर रडत राहिली, दे विल पेस्टर यू ऑल द मोर. त्या तुला अजून चिडवत जातील आणि तुला आणखीन जास्त चिडवतील. त्यामुळे
दॅट्स वाय सो इग्नोर देम. त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. हू इज युअर फ्रेंड? अँड शी अगेन आस्क मी हू इज युअर फ्रेंड. त्यांनी मला विचारलं की तुझी कोणी मैत्रीण आहे का? बट आय शुक माय हेड अँड टीचर स्माईल. पण जेव्हा मी मॅडमच्या तोंडून ते शब्द ऐकले की तुला कोणी मैत्रीण आहेस का, मी नकारार्थी मान हलवली. शुक माय हेड, मी नकारार्थी मान हलवली आणि माझ्याकडे पाहून त्यांनी स्माईल केलं, हसल्या. इट सीम्स द टीचर हॅड पोअर्ड हर स्माईल इन टू माय आईज. आणि जणू असं वाटलं की मॅडमनी आपल्या हसण्याने, त्यांचं जे स्माईल आहे, मॅडमनी पाहून माझ्याकडे स्माईल केलं आणि जणू त्यांचं हसू माझ्या डोळ्यात भरलं. लाईक टू बी माय फ्रेंड, शी सेड. आणि मॅडम म्हणाल्या की माझी मैत्रीण होशील? त्यांनी मला अगदी मैत्रीण होण्याबद्दल विचारलं. द बेल रँग, घंटा वाजली. शी रोज विथ अ टेंडर पॅट ऑन माय बॅक, शी सेड. घंटा वाजली तशी त्या उठल्या आणि माझ्या पाठीवर हलकेच थोपटून त्या म्हणाल्या. शी सेड, लिसन, यू आर अ सिस्टर ऑल राईट, नाव यू आर अ फ्रेंड टू. हे बघ, तू माझ्या बहिणीसारखी आहेस, ठीक आहे? आता तू माझी मैत्रीणसुद्धा आहे. बट आय लाईक माय फ्रेंड टू बी ब्रेव. पण मला माझी मैत्रीण अगदी शूर हवी. यू हॅव गॉट टू ट्राय टू बी ब्रेव. आणि त्यामुळे तुला अगदी ब्रेव व्हावं लागेल, शूर व्हावं लागेल. आय विल ऑलवेज स्टँड बाय यू. मी नेहमी तुझ्या पाठीशी उभी राहील. रेस्ट अश्युअर्ड, मी तुला खात्री देते. माय लिटिल पॅल, नाव राईज अँड हॉप ऑफ टू युअर क्लास. मी तुला खात्री देते की मी नेहमीच तुझ्या पाठीशी उभी असेल. आता उठ आणि वर्गात जा. एक्साइटमेंट मेड माय फेस फ्लश, रेड हॉट टू द इयर टिप्स. नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅव्हिश्ड लव ऑन मी thus, and here is my teacher who had spontaneously accepted me as a sister, as a friend. Actually, up to now in Saily's life, nobody behaved like this. So that's why it was first time happened with her. And म्हणून ती म्हणते की अगदी माझा चेहरा उत्साहाने उजळला. अँड रेड हॉट टू द इयर टिप्स, माझ्या कानाच्या ज्या पारी आहेत त्यासुद्धा लाल लाल झाल्या. नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅव्हिश्ड लव ऑन मी दस. अशा पद्धतीनं कधीही मला प्रेम मिळालेले नव्हते. अँड हिअर माय टीचर, आणि इथे तर माझे टीचर, हू हॅड स्पॉन्टेनियसली ॲक्सेप्टेड मी. अगदी क्षणार्धात माझ्या शिक्षिकेनं मला ॲक्सेप्ट केलेलं होतं, मला मैत्रीण करून टाकलेली होती, मला बहीण करून टाकलेली होती. सो शी ॲक्सेप्टेड मी ॲज अ सिस्टर, ॲज अ फ्रेंड. आय वॉज बियॉन्ड माय सेल्फ विथ जॉय. आणि मला इतका आनंद झाला होता की कल्पनातीत आनंद मला त्या गोष्टीचा झालेला होता. आय वॉन्ट टू चकल, टू बर्स्ट इन टू नियर हिस्ट्रिकल लाफ्टर. आणि त्या अत्यानंदाने हसत सुटावे असे मला वाटले होते. हिस्ट्रिकल लाफ्टर म्हणजे अनकंट्रोल्ड लाफ्टर, की तिला तिच्या हसण्यावर कंट्रोल नव्हतं. खूप हसावं असं मनातून कुठेतरी तिला वाटायला लागलेलं होतं. ऑन विंग्स फीट आय रॅन टू माय क्लास. सून आय वॉज लॉस्ट इन अ रेअर रिव्ह्यू. आणि अगदी पंख फुटल्याप्रमाणे विहरत मी वर्गात जाऊन पोहोचले आणि स्वतःच्याच तंद्रीत हरवून गेले. आय फॉरगॉट दॅट आय वॉज सिटिंग इन अ क्लास ऑफ वाईल्ड गर्ल्स हुज प्राईम पास टाईम वॉज टीसिंग मी. आणि त्या क्षणाला मी विसरून गेले की मी अगदी मला चिडवणाऱ्या त्या वाईल्ड मुलींच्या वर्गात आहे की ज्या नेहमी मला चिडवत असतात. तर हे त्या क्षणाला मी विसरून गेले. ड्युरिंग द ब्रेक द वॉटर बॉटल दॅट आय वॉज ड्रिंकिंग फ्रॉम फेल ऑन मी अँड आय गॉट फुल्ली ड्रेंच. मधली सुटी झाली आणि पाणी पिताना पाण्याची बाटली माझ्या अंगावर सांडली आणि आय वॉज फुल्ली ड्रेंच म्हणजे मी त्या पाण्याने पार भिजले. राईट इन फ्रंट स्टूड माया अँड चंद्रा लाफिंग अवे टू देअर हार्ट कंटेंट. अगदी माझ्या समोरच माया आणि चंद्रा उभ्या होत्या आणि त्या माझ्या अंगावर पाणी सांडलं हे बघून जोरजोराने हसायला लागल्या. चंद्रा टीज्ड, चंद्राने चिडवलं. फ्रॉम द स्लिपरी हँड्स ऑफ स्लिपरी द स्लिपरी बॉटल वेंट स्लिप. चंद्राने मला चिडवलं की घसरडी निसरड्याच्या हातातून निसटली बाटली
घसरली 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 असं काहीतरी ती मला चिडवायला लागली. आणि आणि विनाही काही मागं नव्हती. ती म्हणाली की अँड नाव लेट्स वॉच द फन. बघा आता किती मजा येते. आय वॉज स्क्वीझिंग द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड. मी ओल्या फ्रॉकवर सांडलेले ते पाणी पिळून टाकत होते. स्क्वीज म्हणजे पाणी पिळून टाकणे. तर त्या फ्रॉकचे पाणी मी ते पिळून टाकत होते. अँड रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड, आणि मॅडमचे शब्द मला आठवले. आय टर्न टू माय बॅक टू देम अँड इग्नोर देम कम्प्लिटली. आणि शब्द जसे आठवले मला मॅडमचे तसे मी पाठ वळवली त्यांच्याकडे, त्या दोघी मुलींकडे पाठ वळवली. अँड टोटली आय इग्नोअर देम, आणि मी त्यांना पूर्णपणे दुर्लक्ष केले. दे वेअर नॉन पझल्ड अँड वेंट अवे. आणि मी असं केल्यानंतर त्यासुद्धा थोड्याशा गोंधळल्या आणि निघून गेल्या. आय सेन्स द फिलिंग ऑफ विक्ट्री. आणि अगदी मला पहिल्यांदा विजयी झाल्यासारखं वाटलं. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, चिडली नाही त्यांच्यावर, आणि मला कुठेतरी विजयी होण्याचा आनंद या गोष्टीमुळे मिळाल्या. बिफोर द स्कूल क्लोज्ड ऑफ द डे, द टीचर केम टू द क्लासरूम अगेन अँड सेड टू मी. शाळा सुटायच्या आधी शिक्षिका पुन्हा वर्गात आल्या आणि मला म्हणाल्या, फ्रॉम टुडे यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर, चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग. मॅडम मला म्हणाल्या की आजपासून रोज सकाळी तू नोंदवही म्हणजे जे रजिस्टर आहे ते रजिस्टर, खडू आणि डस्टर आणण्याची जबाबदारी मी तुला देते. कम टेक दिस की, कॅरी धिस नोटबुक्स टू द टीचर्स रूम. ये ह्या किल्ल्या घे आणि ह्या वह्या टीचर्स खोलीत नेऊन ठेव. काउंट देम प्रॉपरली, काउंट देम अँड कीप देम इन माय ड्रॉवर. त्यांना व्यवस्थित मोजून घे आणि माझ्या ड्रॉवरमध्ये ठेव. आज द प्यून टू शो यू माय ड्रॉवर. आणि शिपायाला माझा ड्रॉवर कुठं आहे हे पहिले विचार. माय अदरवाईज टम्बलिंग लेग्स वेअर नाव फिल्ड विथ सम मिरॅक्युलस स्ट्रेंथ. एरवी थरथरणाऱ्या माझ्या पायात एक जादुई शक्ती संचारली असं मला वाटायला लागलं. आय रश्ड एन्थुसियास्टिकली अँड कम्प्लिटेड द असाइन्ड जॉब इन अ जिफी. इन अ जिफी म्हणजे पटकन, घाईघाईने, फास्टमध्ये, विदिन नो टाईम म्हणजे अगदी वेळ न दवडता लवकरच. तर मी उत्साहाने माझ्यावर सोपवलेलं काम अगदी चुटकीसरशी पार पडले. वेन आय प्लेस द कीज ऑन द टीचर्स टेबल शी लुक्ड ॲट मी अँड स्माइल. आय स्माइल बॅक. जेव्हा मी मॅडमच्या टेबलवर किल्ली ठेवली त्या माझ्याकडे पाहून हसल्या आणि मीही त्यांच्याकडे बघून हसले. आय वॉज थ्रिल्ड फ्रॉम टॉप टू टो. अगदी आनंदात नखशिखांत मी भिजले होते. मला खूप आनंद झालेला होता. आय फेल्ट माय लिटिल हार्ट फ्लेट इन टू प्राईड. आणि माझे इवलेसे हृदय अभिमानाने भरून आले होते. आय फाउंड नो ऑकवर्डनेस इन मूव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक. आणि आता तर मला त्या ओल्या फ्रॉकमध्ये फिरताना अजिबात लाज वाटत नव्हती किंवा कुठेही ऑकवर्डनेस वाटत नव्हतं. नॉर वॉज देअर एनी ट्रेस ऑफ फिअर व्हाईल रिटर्निंग होम. किंवा घरी परत जाताना माझ्या मनात कुठल्याही प्रकारची भीती उरलेली नव्हती. कुठल्याही भीतीचा लवलेश माझ्या मनात उरलेला नव्हता. तर हिअर दिस इज अ व्हेरी नाईस स्टोरी ऑफ सायली. अँड here we can say that the Saily's life is totally changed just because of the love of her teacher, love and affection of her teacher. This beautiful lesson was written by Popti Hiranandani and she was an Sindhi writer. What was Saily told to do by teacher? म्हणजेच टीचरकडून सायलीला काय सांगण्यात आलं, हा प्रश्न या पद्धतीनेही विचारला जाऊ शकते की व्हॉट ॲडवाइस डिड द टीचर गिव्ह टू सायली. आणि उत्तर राहील द टीचर ॲडवाइज्ड सायली नॉट टू बी स्केअर्ड ऑफ द गर्ल्स. इफ शी क्राईज दे वुड पेस्टर हर ऑल द मोर, सो इग्नोर देम. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट टू रिलेशनशिप डिड द टीचर ऑफर सायली. शिक्षिकेने सायलीला कुठल्या 2 रिलेशनशिप ऑफर केल्या, म्हणजेच कुठले 2 नातेसंबंध ऑफर केले. आणि उत्तर राहील सिस्टर अँड फ्रेंड. सो द टीचर ऑफर्ड सायली द रिलेशनशिप ऑफ सिस्टर अँड फ्रेंड. व्हाय डिड सायली फील लाईक रिजॉयसिंग अ लॉट.
सायलीला खूप आनंद का झाला? अँड आन्सर, नो वन हॅड शोअर्ड लव ऑन सायली एव्हर बिफोर हर टीचर. म्हणजे आजपर्यंत तिच्या टीचरप्रमाणे कुणीही तिच्यावर प्रेम केलेलं नव्हतं. बट हर टीचर ॲक्सेप्टेड हर ॲज अ सिस्टर अँड अ फ्रेंड. पण शिक्षिकेने तिला सिस्टर आणि फ्रेंड म्हणून ॲक्सेप्ट केलं. सो शी फेल्ट लाईक रिजॉयसिंग अ लॉट. आणि म्हणून तिला खूपच आनंद झालेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ डिड सायली रिॲक्ट दिस टाईम टू द टीझिंग? अँड द आन्सर, आफ्टर गिव्हिंग कॉन्फिडन्स बाय हर टीचर, सायली वॉज व्हेरी हॅपी अँड बिहेविंग लाईक अ फ्री बर्ड. When her friend tried to tease her, she turned her back to them and to ignored them completely. यावेळेस सायलीला जेव्हा शिक्षिकेकडून कॉन्फिडन्स मिळाला, एक आत्मविश्वास प्राप्त झाला, त्यावेळेस सायलीने तिच्या ज्या मैत्रिणी होत्या, ज्या तिला चिडवत होत्या, त्यांच्याकडे टोटली इग्नोर केलं किंवा त्यांच्याकडे टोटली दुर्लक्ष केलं. तर अशा पद्धतीनं हे यावेळेस सायलीचं रिॲक्शन होतं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट रिस्पॉन्सिबिलिटीज डिड द टीचर गिव्ह सायली? शिक्षिकेने सायलीला कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्या? अँड द आन्सर इज, द टीचर गिव्ह सायली द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ ब्रिंगिंग रजिस्टर, chalk and duster every morning from the teacher's room and keep it in the classroom. She also told her to keep notebooks in her locker. तर दररोज सकाळी सायलीने रजिस्टर, चॉक आणि डस्टर स्टाफ रूममधून म्हणजेच टीचर्स रूममधून वर्गखोलीत क्लासरूममध्ये घेऊन येण्याची जबाबदारी दिली आणि तिला नोटबुक्स लॉकरमध्ये नेऊन ठेवण्याची सुद्धा जबाबदारी दिली. लास्ट क्वेश्चन, व्हॉट ग्रेट चेंज हॅड कम ओव्हर इन सायलीज हार्ट? सायलीमध्ये कुठला बदल घडला होता? आन्सर इज, सायलीज ट्रम्बलिंग लेग्स वेआर नाव फिल्ड विथ सम मिरॅक्युलस स्ट्रेंथ. आता सायलीचे नेहमी थरथरणारे जे पाय होते त्याच्यामध्ये कुठला तरी एक जादुई आत्मविश्वास आला होता. शी थ्रिल्ड फ्रॉम टॉप टू टो. अगदी वरपासून खालीपर्यंत ती आनंदाने म्हणजेच नखशिखांत ती आनंदी झाली होती. शी फेल्ट हर हार्ट इन्फ्लेड विथ प्राईड. कुठंतरी आत्मविश्वासाने तिचं हृदय भरलेलं होतं. देअर वॉज नो ऑकवर्डनेस इन हर बिहेवियर. आणि आता तिच्या बिहेवियरमध्ये, तिच्या वागणुकीमध्ये कुठलाही हेजिटेशन्स नव्हतं, कुठलंही ऑकवर्डनेस नव्हतं. शी वॉज फिअरलेस व्हाईल गोईंग बॅक होम. आणि घरी परतताना तिला भीतीही कशाची वाटत नव्हती. सायली वॉज टोटली चेंज बिकॉज ऑफ हर टीचर्स लव अँड अफेक्शन. आणि तिच्या शिक्षिकेकडून मिळालेल्या प्रेम आणि आत्मविश्वासाने सायलीमध्ये खूप बदल घडून आलेला होता. यानंतरच्या इंग्लिश वर्कशॉप भागासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.